आहेत। याच्या आधी सुद्धा पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं। त्यानंतर आपण ही दृश्य पाहतोय की बॅरिकेड्स जे आहेत ते आंदोलक पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। साहजिकच पोलिसांवरती सुद्धा याचा ताण आलेला आहे। पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे की या आंदोलकांना कसं शांत करायचं। पण सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं आता काय होतं हे येत्या काळातच आता दिसणार आहे, कारण सरकार कोणती भूमिका घेतं, हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकार काय प्लॅन आखतं, काय योजना आखतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। न्याय मागणाऱ्यांना मारहाण केली जाते अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधींनी काही वेळापूर्वी दिली। जंतर मंतर परिसरामध्ये इंटरनेटची सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। कोणत्याही प्रकारच्या अफवा या पसरवल्या जाऊ नयेत या पार्श्वभूमीवरती सध्या पोलीस प्रशासनानं ही भूमिका घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नवी दिल्लीमध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झालेली आहे। स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर सर्व नेते आता तिथून निघाले। विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राहुल गांधी मैदानामध्ये उतरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत आपण पुन्हा एकदा जाऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। शुभम, उद्या सुद्धा अशाच पद्धतीचं आंदोलन केलं जाऊ शकतं का? काय भूमिका आहे विरोधी पक्षाची सध्या? अर्थातच विरोधी पक्षाला मुद्दा इतके वर्षांपासून मिळत नव्हता, तो मात्र आता मिळत आहे आणि त्याचमुळे हे सर्व विरोधी पक्षातील नेते हे आता एकवटलेले आहेत आणि यानंतर पुढची रणनीती नेमकी त्यांची उद्या कशा पद्धतीने असणार आहे हे देखील पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं झालेलं आहे। इतकंच नाही तर नेमकं आता या सगळ्या खासदारांना नेमकं काय वाटतं, या सगळ्या खासदारांना नेमकं पुढची उद्याची रणनीती कसणार आहे। सिद्धेश प्रेम बघावी बाईट देत आहेत खासदार। बघू शकतो सर्व खासदार या ठिकाणावरनं रवाना झालेले आहेत। हळूहळू या ठिकाणावरनं सगळे खासदार हे निघत आहेत। अरविंद सावंत यांच्यासोबत देखील आपलं बोलणं झालं होतं आणि त्यानंतर मात्र आता या ठिकाणी जे आहे सर्व खासदार इकडनं रवाना होत आहेत। उद्या नेमकं कशा पद्धतीने आंदोलन करणार आहेत, उद्या काही नवी रणनीती देखील यांची असणार आहे का हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे। अर्थातच सगळे जंतर मंतर या ठिकाणी पोहोचले होते आणि गांधी स्मृतीस्थळी या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यानंतर मात्र आता या ठिकाणावरनं त्यांनी निषेध नोंदवल्यानंतर सर्व खासदार जे आहेत ते इकडनं आता रवाना होताना दिसून येत आहेत। उद्या नेमकं काय करणार, उद्या संसदेचं कामकाज हे सुरू राहणार की पुन्हा एकदा संसद ही तहकूब होणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। उद्याची रणनीती नेमकी या विरोधी खासदारांची कशी असणार आहे याच्याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण की समजा उद्या कामकाज नाही झालं तर संपूर्ण पहिला आठवडा कामकाज हे कोणत्याच पद्धतीने झालेलं नाहीये याची नोंद आणि निरीक्षण होईल। उद्या जाऊन कुठेतरी पुन्हा एकदा सरकारला याचबद्दल उत्तर देण्यासाठी जो आहे भाग मोठ्या प्रमाणात पडणार आहे। अशामध्ये नेमकं उद्या काय होतं, हे आंदोलनाला देखील नवं काय वळण येतं, राहुल गांधी देखील जंतर मंतरवर येतात का, वित्के यांची भेट घेण्यासाठी पोहोचतात का, हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। सिद्धेश, धन्यवाद शुभम। या सगळ्या तपशिलासाठी तुम्ही अत्यंत बारकाईनं तिथे घडलेली प्रत्येक घटना आमच्यापर्यंत पोहोचवत राहा, ती आपण त्याच वेगानं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू। तरीका अपनाया है। संसद कल भी चलेगी, आज भी चली थी। आपको लगता है ये रास्ता क्यों अपनाना पड़ा और उससे कोई संदेश जाए? पूरे देश में और दिल्ली में जो इमरजेंसी का माहौल बना हुआ है उसको देखते हुए हमने गांधी स्मारक पर आज लाइट जलाकर वहां पहुंचे हैं और नमन किया है, ताकि जो हिंसा फैला रही सरकार। देखिए हम लाइव तस्वीरें दिखा रहे हैं। राहुल गांधी देखिए हम लाइव तस्वीरें दिखा रहे हैं। राहुल गांधी इस तरह गांधी स्मृति से निकल के राहुल